एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। ही बातमी अशी बघा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेत। मुख्यमंत्र्यांसोबत फडणवीसांची एक महत्त्वाची बैठक आहे। कोस्टल रोड संदर्भात वर्षावरती ही बैठक पार पडते। शिंदे फडणवीसांची ही महत्त्वाची बैठक पार पडताना आपण बघतोय वर्षा निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झाली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी गेलेत। मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची एक बैठक होत असल्याचं आपण बघतोय। कोस्टल रोड संदर्भात कुळीवाडा इथे नागरिकांसोबत बैठक आहे। बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवार आपल्या बरोबर आहेत। तुषार, या बैठकीचं नेमकं औचित्य काय? विशाल, काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोस्टल रोड संदर्भामध्ये बैठक घेतलेली आहे आणि आता ही बैठक संपलेली देखील आहे। कोस्टल रोड संदर्भात स्थानिक कोळी बांधवांच्या काही मागण्या होत्या। त्या कोळी बांधव आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करताना देखील पाहायला मिळत होते। नगरविकास हे खातं सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, त्यामुळे नगरविकास खात्याअंतर्गतच या ठिकाणी या कोस्टल रोडचं काम सुरू आहे। त्यामुळे या सर्व मागण्यांसंदर्भामध्ये आता ही बैठक पूर्ण झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानामधून बाहेर पडलेले आहेत। विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढे पाहूयात, महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल ही लाईन डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी 17 डिसेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे। यासाठी तिन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। या मोर्चाच्या आयोजनासाठी अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे। दुसरीकडे या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही। या मोर्चासाठी सीएसएमटी जवळ स्टेज उभारण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। स्टेजच्या जागी ट्रक ट्रेलरवर उभं राहून मोर्चाला संबोधित करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या। दरम्यान महामोर्चाची सांगता सीएसएमटी जवळ होणार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी स्टेज उभारण्याची परवानगी आयोजकांनी मागितली होती। ही परवानगी पोलिसांनी नाकारली। दरम्यान महाविकास आघाडी सरकारकडून मुंबई पोलिसांना अर्ज देण्यात आलेत। मोर्चाला परवानगी मिळेल, कारण या देशामध्ये लोकशाही आहे। या देशामध्ये अजून अधिकृतपणे हुकुमशाहीची घोषणा झालेली नाही आणि लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने केलेलं आंदोलन, त्या आंदोलनास सरकार आडकाठी आणू शकत नाही। राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढतायत, देशभरात फिरतायत, तो एक मोर्चाच आहे। आता पोलीस परमिशन देत नाही आणि पोलीस परमिशन देत नाही की गृह मंत्रालयाने सांगितलेलं आहे, आणि जर पोलिसांनी परमिशन देत नसतील तर गृह मंत्रालयाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की लोकशाही आहे, सगळेच लोक मोर्चा काढतात, त्या मोर्चाची परवानगी त्यांनी दिली पाहिजे। अनेक मोर्चे गेलेत ना, त्यामुळे त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि मला असं वाटतं की पोलिसांना परवानगी द्यावीच लागेल आणि नाही दिली तर ठीक आहे, अटका होतील, पण लोक मोर्चाला निश्चितपणे जाणार। लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा त्यांना अधिकार आहे, परवानगी मागण्याचा आम्हाला अधिकार आहे, नाकारायची द्यायची तो त्यांचा अधिकार आहे। पण आम्ही मोर्चा काढणार, आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होणार। आमच्या महाराष्ट्राच्या अस्मितेलाच घाला घालण्याचा प्रयत्न, आमच्या दैवतालाच कुठंतरी बेतालपणाने वक्तव्य करण्याचा प्रयत्न झालेला आहे। तर महाविकास आघाडीचा मोर्चा जर हायकोर्टाने आखून दिलेल्या निर्देशाच्या चौकटीत असेल तर पोलीस त्या मोर्चाला नक्की परवानगी देतील, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार आणि प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। मुंबईत कोणत्या रस्त्यावर मोर्चा काढावा, आता यांनी जो मोर्चा निश्चित केला आहे तो जर हायकोर्टाच्या आदेशाच्या चौकटीत असेल तर सरकार कोणाचंही असो, पोलीस हे कोण्या राज्यकर्ते पक्षाचे असू शकत नाही, ते परवानगी 1,00,000% देईल। पण मला यांनी कोणत्या रस्त्यावर परवानगी मागितली, आता हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करायचा अधिकार तर कोणालाही आहे। तो हायकोर्टाला ऐकायचंच नाही असं जर कोणी ठरवायचं असेल तर ते ठरवता येईल। हायकोर्ट त्याच्या संदर्भात कंटेम्प्ट घेऊन काय करायचं ते हायकोर्ट ठरवेल। मोर्चाला परवानगी देणं हा सरकारचा भाग नसून पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी असणाऱ्या परिस्थितीवर आणि सर्व गोष्टींचा विचार करता परवानगी देत असते, आणि जर त्याच्यात अडचणी आल्या, काही वादविवाद निर्माण झाले तर सरकार बघत असतं। मला वाटत नाही मुद्दामहून परवानगी या ठिकाणी पोलीस अडवतील।
पोलीस त्यांच्या स्तरावर निर्णय घेत असतात. परंतु आतापर्यंत त्यांचं सरकार असताना अनेकदा परवानग्या नाकारलेत, जागा बदललेत, मोर्चे अडवलेले आहेत. शेकडोच्या संख्येने अशा गोष्टी सांगता येतील. आणि यानंतर थेट जाऊयात महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत. च्या देवगिरी बंगल्यावरती महाविकास आघाडीची मोर्चाच्या विषयाला घेऊन, म्हणजे जो मोर्चा शनिवारी पार पडतोय त्या मोर्चाच्या विषयाला घेऊन बैठक जी ती पार पडली. आणि या बैठकीनंतर आता सगळ्यांची इथं उपस्थिती असल्याचं आपण बघतोय. विविध पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. रेडी. सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतो. मागे आपण प्रेस कॉन्फरन्स घेतलेलीच होती, परंतु आता परवा दिवशी हा हल्लाबोल मोर्चा निघणार आहे आणि त्याच्याकरता आज पुन्हा एकदा राज्यातले सगळे प्रमुख जे पक्ष याच्यात सहभागी होणारे इतर अनेक NGOs पण आज आम्हाला अनेक भेटलेले आहेत की आम्हाला ह्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं. तशा प्रकारची त्यांनी अनेकांनी पत्रही दिलेली आहे. सगळ्या नागरिकांना आज आम्हाला आवाहन करायचं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये गेले 6 महिन्यापासून जो काही कारभार चाललेला आहे आणि हा कारभार सरकार म्हणून चाललेला असताना महापुरुषांच्या बाबतीमध्ये बेताल वक्तव्य, गरळ ओकण्याचं काम, अपशब्द वापरण्याचं काम हे काही थांबायला तयार नाही आणि त्यांना कोणी आवर पण घालत नाही. आणि त्याच्यामुळं जसं 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये झालं, आज वरळीला त्या ठिकाणी होतं आहे आणि लोकांच्यामध्ये अतिशय असंतोष आहे. आणि त्याकरता हा मोर्चा आम्ही 17 तारखेला काढलेला आहे आणि तो मोर्चा निघणारच आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचे विषय हेच आहेत: सीमा प्रश्न, योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे काही अपशब्द वापरले गेलेले आहेत त्या गोष्टीचा धिक्कार करण्याच्याकरता, ह्या लोकांना बाजूला करण्याच्याकरता अशा प्रकारचा हा मोर्चा काढला जाणार आहे. मुंबईतनं मोठ्या प्रमाणावर नागरिक त्याच्यामध्ये सहभागी होतील. विविध राजकीय पक्षाचे पण असतील, काही ज्यांचा पक्षाशी संबंध नाही परंतु महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला गेलेला आहे असेही मान्यवर त्यामध्ये सगळे सहभागी होतील. आणि महागाई आणि बेरोजगारी आणि सीमा प्रश्न हे प्रमुख मुद्दे आम्ही त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्या अनुषंगाने हा मोर्चा होणार आहे. अतिशय समंजस भूमिका सगळ्या विरोधी पक्षांनी घेतलेली आहे. अनेक राजकीय पक्ष त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहे. ज्या वेळेस बैठका बोलवल्या त्यावेळेस सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये हजर होते. आज काही मान्यवर आपापल्या भागातनं तिकडनं लोक येण्याच्याकरता किंवा त्यांना एक प्रोत्साहन देण्याच्याकरता ते तिकडच्या आपल्या भागामध्ये काम करत आहेत. आणि म्हणून उद्धव ठाकरे साहेबांना, पृथ्वीराज बाबांना, बाकीच्या इतर मान्यवरांना आज आवर्जून इथं बोलवलेलं होतं आणि त्याच्यातनं त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सगळा हा आढावा पण घेतला. कशा पद्धतीनं एकंदरीत तिथं शिस्त राहिली पाहिजे, कुठंही काहीही विध्वंसक अशा प्रकारचा हा मोर्चा होणार नाही. अतिशय शांततेच्या मार्गाने लोकशाहीमध्ये ज्यावेळेस आपल्याला आपलं मत प्रदर्शन करण्याच्या करता आपण मोर्चा काढतो त्या पद्धतीनं आम्ही हा मोर्चा काढणार आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या काही परवानग्या मागायच्या त्या मागितलेल्या आहेत. अजून परवानगी आमच्या हातात आली नाही परंतु नक्की येईल, आम्हाला त्याच्याबद्दल विश्वास आहे. नाही, असं काही नाकारलं गेलेलं नाही आहे. त्याच्या संदर्भामध्ये अजून तसं काही ठरलेलं नाही. आमचा मोर्चा निघणार आणि त्या पद्धतीनं मुंबईमधनं MMRDAच्या एरियातनं आणि ठाणे, पालघर, नाशिक, पुणे सगळ्या महाराष्ट्रातनं ज्या लोकांना उत्स्फूर्तपणे यायचं आहे ते लोक त्याच्यामध्ये सहभागी होतील. आजचा प्रेस कॉन्फरन्स घेण्यामागचं महत्त्वाचं कारण तेच आहे की आजच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना आव्हान आहे, ज्यांना
ह्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे. मोर्चाच्या संदर्भातले विषय हे सांगण्यात आलेले आणि ते विषय असे कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत नाही. सीमा प्रश्न हा उभ्या महाराष्ट्राचा अस्मितेचा प्रश्न आहे. त्याचबरोबर हे सगळे महापुरुष आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलं जातं हाही सगळ्यांचाच प्रश्न आहे. हा काही कुठल्या एकट्या दुकट्या राजकीय पक्षाचा प्रश्न नाही. आणि बेरोजगारी आणि महागाई हा देखील सर्वांचाच प्रश्न आहे, तुमच्यासहित सगळ्यांचा प्रश्न आहे. गृहमंत्री उपमुख्यमंत्री आता गृहमंत्र्यांना भेटला सीमा वादावर, त्यांच्या ज्या बैठका झाल्या किंवा समिती नेमण्याचा निर्णय झाला, याने महाविकास आघाडीचं समाधान झालंय वाटतं. यातनं खरंच सोल्युशन मिळेल. मी आज माझी एक दुपारी मागे तुम्हाला आठवत असेल जे हे असतं विनियोजन बिलाच्या वेळेस मुंबईच्या अधिवेशनामध्ये मी काही मुद्दे उपस्थित केलेले होते आणि त्यावेळेस सभागृहाला उत्तर देत असताना आम्ही त्याच्याबद्दल एक बैठक घेऊ पुढचं अधिवेशन होण्याच्या आत. ती बैठक आज 1 वाजता उपमुख्यमंत्र्यांनी लावलेली होती. मी उपमुख्यमंत्र्यांना विचारलं की एक नागरिक म्हणून मला तुमच्याकडनं ऐकून घ्यायचं आहे की काल होम मिनिस्टर, कर्नाटक मुख्यमंत्री, महाराष्ट्र मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र उपमुख्यमंत्री यांनी जी काही चर्चा झाली त्याच्यातनं काय मार्ग निघालेला आहे. तर त्याच्यामध्ये दोन्ही राज्यांनी शांतता ठेवावी, त्या संदर्भामध्ये 3 मंत्री कर्नाटकनी नावं द्यावी, 3 मंत्र्यांची नावं राज्य सरकारने द्यावी आणि त्या 6 लोकांची समिती करावी. ही लोकप्रतिनिधींची समिती राहील आणि तशीच अधिकारी वर्गाची पण समिती राहणार आहे. आणि त्या समिती राहून त्याच्यातनं हे जे काही घडलं आहे त्याच्यामध्ये ट्विटरच्यामुळं घडलं तर बोमईंना काहींनी विचारलं किंवा तुमच्याच ट्विटरमधनं हे घडलं तर ते म्हणले की माझ्याकडनं ते घडलेलंच नाही. मग तिथल्या तिथं त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब तिकडं मग फोन लावा आणि जर तुमचं ट्विटर दुसऱ्या कुणी वापरलेलं असेल किंवा कुणी त्याच्यातनं गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर ॲक्शन घ्या. त्यांनी त्या मीटिंगमध्येच तशा प्रकारचा फोन केला अशी माझी माहिती आहे आणि त्या संदर्भामध्ये ते त्यांनी हे केलं. तसंच आज माझं उद्धवजींशी, पृथ्वीराज बाबांशी, सगळ्या मान्यवरांशी चर्चा झालेली होती. ज्यावेळेस माझ्या कानावर आलं की कर्नाटकची बाजू हे सुप्रीम कोर्टामध्ये काय त्यांचं रोडगी साहेब मांडतायत, त्यावेळेस आमच्या सगळ्यांच्या मनात आलं, विलासराव देशमुख साहेब असताना तसं केलं गेलेलं होतं. हरेश साळवी प्रख्यात नंबर 5 मध्ये त्यांचा नंबर लागतो, जसा रोदकींचा पण पहिला 5 मध्ये लागतो. महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, आपल्या विदर्भातले आहेत, त्यांना हे केसची बारकाईने जाण आहे आणि त्यामुळं मी स्वतः तशा प्रकारचं पत्र त्यांच्या हातात दिलं. दुसरं पत्र मुख्यमंत्र्यांना पण मी दिलेलं आहे. मुख्यमंत्री स्वतः मला भेटले नाही परंतु मी त्यांच्या ऑफिसला पत्र पाठवलं आणि त्यांच्या निदर्शनास आणून द्यायला सांगितलं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये ही मॅटर चालेल त्यावेळेस महाराष्ट्राच्या बाजू सीमा प्रश्नाची मांडण्याच्याकरता हरेश साळवे साहेबांना तिथं काम बघण्याच्याकरता सांगावं. तर देवेंद्रजी म्हणले की मी स्वतः त्यांच्याशी बोलतो आणि त्यांना तशा पद्धतीनं सांगतो. शेवटी आता आपली बाजू सुप्रीम कोर्टामध्ये जास्त चांगल्या पद्धतीनं मांडणं आणि ते मराठी भाषिक त्या भागातल्या लोकांचं अनेक वर्षापासून जी आग्रही मागणी आहे आणि महाराष्ट्राच्या पण जनतेची मागणी आहे, महाराष्ट्र एकसंघ पण राहायला पाहिजे आणि तोही भाग सगळा बेळगाव, कारवार, निपाणी हा सगळे गावं ही आपल्यात आली पाहिजेत. अशा पद्धतीनं ते आपण त्यांना सुचवलेलं आहे आणि त्यांनी एक अमित शहांनी त्या दोघांना सांगितलं की याच्यामध्ये समंजस भूमिका दोन्ही सरकारांनी पण घ्यावी आणि त्यांनी अपेक्षा केली विरोधी पक्षांनी पण घ्यावी. त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस याचा उल्लेख केला. आम्ही पहिल्यापासून शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आमचे घटक मित्रपक्ष असतील CPI, CPM, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, सगळ्यांची हीच भूमिका आहे, उभ्या महाराष्ट्राची ही भूमिका आहे. त्याच्यामध्ये कुणालाच आम्हाला राजकारण करायचंच नाही आहे. तो आपला भाग आहे, तो आपल्या म्हणजे आपला त्या लोकांचा इतके दिवस महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक पण निवडून येत होते, महापौर पण निवडून येत होते, आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. ते त्याच्याबद्दलचा मुद्दा आमचे हेच महत्त्वाचे 3 प्रश्नाच्या करता
आम्ही हा महामोर्चा आयोजित केलेला आहे. शनिवारी होणाऱ्या मोर्चामध्ये संभाजीराजे आणि उदयनराजे सहभागी होणार आहेत का? ह्याच्यामध्ये सर्व नागरिकांना आवाहन केलं. आता ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे. आम्ही सर्वांना, महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आव्हान. उद्धव साहेब, हा जो महामोर्चा असणार आहे यामध्ये 3 पक्षांची भेटी असणार आहे की नाही, पहिला एक मुद्दा मी बोलू इच्छितो, जो आत्ता आपण ज्याला उत्तर माननीय अजितदादांनी दिलं, की काल जी बैठक झाली दिल्लीमध्ये, त्याच्यात दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री होते. आणि त्याच्यानंतर एक माझ्या पण वाचनात आलं की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांच्या ट्विटरवरनं ते झाले, पण ते ट्विटर हॅक झालं होतं किंवा काय झालं होतं. महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आता गेले 15-20 दिवस हा प्रश्न चिघळला जातोय, चिघळला आहे. ठीक आहे, तुमचं ट्विटर हॅक केलं गेलं होतं, तर मुख्यमंत्र्यांचं ट्विटर अकाउंट हॅक झालं होतं का वगैरे त्याच्यात तो शोध होईल. पण खुलासा करायला इतके दिवस का लागले? पोलीस कारवाई झाली ती तर ट्विटरवरती नव्हती झाली, ती प्रत्यक्ष कारवाई झाली होती. अटका प्रत्यक्ष झालेल्या होत्या. महाराष्ट्रातल्या वाहनांना बंदीसुद्धा प्रत्यक्ष झाली होती. मग हे ट्विटरवरती झालेलं नव्हतं. जर ट्विटरवरती झालं होतं तर ते पटकन मुख्यमंत्री कार्यालय तेवढं एक सजग आणि जागृत असायलाच पाहिजे की आपल्या ट्विटरवरनं कोण काय बोलतंय. तर तो खुलासा दिल्लीमध्ये बैठक बोलवण्यापर्यंत का थांबला होता? आणि याच्यामध्ये काही नवीन नाही आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जोपर्यंत प्रश्न प्रलंबित आहे तोपर्यंत दोन्ही राज्यांनी काय करू नये, हे काय नवीन सल्ला नाही आहे, हे तर असतंच. पण सुप्रीम कोर्टात हा किती वर्ष प्रलंबित आहे? तो असतानासुद्धा जर मी चुकत नसेल तर पृथ्वीराजजी तुम्ही सगळ्यांनी सांगा की तो सुप्रीम कोर्टात असतानासुद्धा बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला की त्याच्या आधी दिला होता? विधानसभेचं अधिवेशन त्याच्या आधीपासून सुरू आहे तिकडे का त्याच्यानंतर सुरू आहे? तर सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत केवळ महाराष्ट्रानेच थांबायचं का? या सगळ्या गोष्टीचा एक उहापोह नुसताच करून पोहे खाऊन निघणार असेल तर काय अर्थ नाही आहे त्याला. म्हणजे कालच्या बैठकीत नवीन काय झालं, नवीन काय घडलं असं? आणि आजपर्यंत ज्या वेळेला हा प्रश्न चिघळला आहे त्या वेळेला प्रत्येक वेळेला कर्नाटकच्या बाजूने तो चिघळवण्यात आलेला आहे, महाराष्ट्राच्या बाजूने नाही. तर मग कालच्या बैठकीचा अर्थ काय होता? कशासाठी बैठक झाली? साहित्य क्षेत्रामध्ये सध्या या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचं गरजेचं होतं. केंद्राबरोबर बैठक केली जाते, मात्र विरोधी पक्षाला राज्यामध्ये विश्वासात घेतलं जात नाही. सर्वपक्षीय बैठक अजून होत नाही. नाही, मी तुम्हाला लक्षात असेल जेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत भाषण केलं होतं तेव्हा विरोधी पक्ष हा शब्दच थोडासा विचित्र आहे. कोणाचा विरोधी? आम्ही सुद्धा आता उलटं तो उद्या रस्त्यावरती आम्ही महाराष्ट्रप्रेमी म्हणूनच उतरतो आहोत आणि त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष हा नाही आहे. मग विरोधी कोण आहे? जर सरकार महाराष्ट्राचं आहे तर महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राची बाजू मांडत नाही आणि विरोधी पक्ष रस्त्यावरती उतरतोय, तर विरोधी कोण आणि सत्ताधारी कोण? तर शेवटी महाराष्ट्र प्रेमी हा जो शब्द आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि महाराष्ट्राचं प्रेम जसं आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे तसं सरकारमध्ये आहे की नाही ह्याचं उत्तर कधी कोण देणार? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं मात्र जे ट्विट आहे, ट्विटवरनं जर हा विषय असेल तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं जे ट्विट आहे मूळ की जजच्या गावांनी आम्हाला संकेत दिले त्यांना आमच्यामध्ये यायचं आहे, तो ट्विट अजूनही तसाच आहे. ट्विटही आहे. मग तेच माझं म्हणणं आहे ना की हा ट्विट म्हणजे हे जखमेवरती फुंकर नाही, हे उलटं मीठ चोळलं गेले काल. आणि आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याला नुसतं होयबा करून आलेले आहेत. हे कसं मान्य होण्यासारखं उत्तर आहे का हे? उद्धव साहेब, ज्याप्रमाणे काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये एक गोष्ट मात्र कुठल्या प्रकारे चर्चा पाहायला मिळाली नाही, ते म्हणजे जवळपासची जे गावं आहेत त्या नागरिकांबाबतही कुठल्या प्रकारे चर्चा झाली. अनेक नागरिकांनी कर्नाटकमध्ये जाण्याचाही संकल्प केला आहे, त्यांचा विचार आहे. यावर कसं तोडगा काढता येईल असं वाटतं? नाही, याच्यावरती पहिलं बेळगाव कारवार निपाणी जो आहे तो भाग जो आहे तो वर्षानुवर्षे नव्हे पिढ्यानपिढ्या सांगते आम्हाला महाराष्ट्रात यायचं आहे. पहिलं त्याच्यावरती उत्तर शोधा ना, त्याच्यावरती उत्तर द्या. एक साहित्य क्षेत्रामध्ये देखील नाराजी पसरलेली आहे, कारण कोभाड गांधी यांच्या ज्या पुस्तकाला पुरस्कार दिला गेला होता तो राज्य सरकारनं परत केलेला आहे. काय याच्या संदर्भात आपली महत्त्वाचा मुद्दा काय की आता माझ्यासोबत आपले राज्याचे माजी मुख्यमंत्री पण आहेत, मी पण मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिलेला आहे, अजितदादांनी पण उपमुख्यमंत्री म्हणून आणि बाकीचे सुद्धा इकडे सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेली सगळी मोठी लोकं आहेत. एखादी समिती नेमली जाते तेव्हा त्या समितीच्या मताचा आदर करायला पाहिजे. पुस्तक वाचलं नाही किंवा पुरस्कार देण्याच्या आधी ही चर्चा होण्याची गरज होती. पुस्तक न वाचता तुम्ही पुरस्कार देऊ कसा शकता आणि पुस्तक न वाचता तो पुरस्कार परत कसा घेऊ शकता? मुळामध्ये त्या पुस्तकात आहे काय हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
आहे काय हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं आज लोकसत्ताने अग्रलेख लिहिलेला आहे, त्या लोकसत्ताच्या अग्रलेखाप्रमाणे ते सगळं जे वर्णन आहे आणि त्या चळवळीबद्दलचं जे मत आहे ते व्यक्त केलं गेलेलं आहे. ते पुस्तक पहिलं वाचलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ही अशी जर का सरकारची पद्धत असेल की एखादी समिती नेमल्यानंतर ह्याचा एकतर मी पुन्हा सांगतो, निर्णय जाहीर करण्याच्या आधी विचारविनिमय व्हायला पाहिजे आणि निर्णय केल्यानंतर मग त्या समितीच्या मताचा आदर राखला गेला पाहिजे. आणि तरी एक मुद्दा राहतोच की पुस्तकात काय आहे हे कोण बघणार आहे, आणि ते न पाहता तुम्ही देऊ कसं शकता किंवा परत घेऊ कसं शकता. नाही, त्याला जोडून एक मिनिट, त्याला जोडून आता स्वतः पृथ्वीराज बाबा 4 वर्ष मुख्यमंत्री होते, स्वतः उद्धवजी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. तुम्ही सगळ्यांनी बघितलंय त्या काळामध्ये देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या ह्या वर्षानुवर्ष काम करतात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या. कुठल्याही समितीच्या बाबतीमध्ये सरकार म्हणून हस्तक्षेप केला जात नाही, कारण तो अधिकार शेवटी त्या समितीला दिलेला असतो आणि त्या समितीमध्ये नावाजलेले त्या क्षेत्रातले मान्यवर असतात, नावाजलेले. आणि त्यांनी एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याच्यात राजकीय लोकांनी लुडबुड करण्याचं काही कारण नाही. त्या संदर्भात साहित्यिकांनी एकदा निर्णय घेतला तर त्याच्यात राजकारणावाल्यांनी नाक खुपसायचं काय कारण आहे. एक तर समिती करत असताना समिती प्रमुख लोकांचीच असते, हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ती काही पॉलिटिकल अँगलनी समिती केली जात नाही. आणि मागं दाखवा त्यांच्या बाबांच्या काळामध्ये अशा प्रकारचा कधी हस्तक्षेप झाला आहे का, किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काळामध्ये कधी हस्तक्षेप झाला आहे का, किंवा विलासरावांच्या काळात, सुशीलकुमार शिंदेंच्या काळात, पवारसाहेबांच्या काळात अनेकांची नावं घेता येतील. पण हे माझं तर स्पष्ट मत आहे, वेगळ्या पद्धतीनं मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचं काम चाललंय का काय हे कळत नाही या लोकांचं. उद्धव साहेब, प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील जनतेने INS विक्रांत वाचवण्यासाठी आपल्या खिशातून पैसे दिले आहेत सर्वसामान्य जनतेने, परंतु आज मात्र एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे आता जे दिलेले जे पैसे आहेत ते कुठे आहेत याचा प्रश्न हाच प्रश्न आहे आणि तो मोठा घोटाळा आहे. आता सरकार बदलल्यानंतर तुम्ही बघताय की त्यांच्यावरती ज्या नेमलेल्या टाकल्या गेल्या होत्या केसेस, आज आणखीन एक केस मागे घेतली गेलेली आहे. ते सुद्धा तुम्ही बघितलं, त्यांनी विनाअट मागे घेतली. आपल्या माजी पोलीस आयुक्तांनी कोणावरती ती केली होती ती. आता अशा गोष्टी आता व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजेच काय, हा एक आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो खरा आजच्या पत्रकार परिषदेचा नाही किंवा मोर्चाचा नाही आहे, पण तो विचार करण्यासारखा आहे की मधल्या काळात आपण बघितलं की केंद्र सरकारचे कायदा मंत्री यांनी न्यायवृंदावरती शंका व्यक्त केलेली, म्हणजे न्यायमूर्तींच्या नेमणुकीवरती शंका व्यक्त केली आहे की ही पद्धत अपारदर्शक आहे. आणि त्यांना असं म्हणायचं बहुतेक की ही न्यायमूर्तींची नेमणूकसुद्धा पंतप्रधानांनी केली पाहिजे. म्हणजेच काय, साहित्यिक आम्ही म्हणू तेच लिहिलं पाहिजे साहित्यिकांनी, तुम्ही सुद्धा आम्ही म्हणू तेच रिपोर्टिंग केलं पाहिजे. आणि एवढंच नाही तर न्यायव्यवस्थेने सुद्धा आम्ही म्हणू तोच न्याय आणि आम्ही म्हणू तोच अन्याय. असं जर का असेल तर मागील दाराने नाही, मी म्हणतो पुढील दारातनं आणीबाणी घरात आलेली आहे. आणि इथपर्यंत जर का आपला देश जाणार असेल तर मग आजच वेळ आहे सगळ्यांनी जागं होऊन ज्यानं त्यांनी ठरवलं पाहिजे की माझ्यावरती आता आणीबाणी कोणी आणू शकणार नाही. निर्णय आज सरकारने घेतलेला आहे. 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर पर्यंत मदत जी आहे ती शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्य सरकारने निर्णय नाही, घोषणा गोंडस आहे, ती प्रत्यक्ष मिळेल तेव्हा आपण बोलू. 2.5 हेक्टर 2 हेक्टरवाल्यांनाच पैसे मिळणार, 3 हेक्टरवाल्याला कधी मिळायचे. नाही, म्हणून ते एक आपल्याकडे म्हणणं आहे, ना लबाडा घरचं अवतण, तसं ते या सरकारचं आवाज न जेवल्याशिवाय खरं नाही. त्याच्यामुळे ते मिळेल तेव्हा. आणि मला असं वाटतं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यावरती आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू. पण आत्ता मोर्चाची तयारी ही व्यवस्थित झालेली आहे. मी सगळ्यांच्या वतीने माननीय अजितदादा बोलले तेच पुन्हा सांगतोय की तमाम महाराष्ट्र प्रेमींना आम्ही आवाहन करतो आहोत की आत्ता हीच वेळ आहे जागा होण्याची, आणि जागा झालं असेल तर ठामपणाने उभं राहण्याची. म्हणून मी सर्वांना आमंत्रण देतोय की ज्यांना महाराष्ट्राच्या बद्दल मनामधनं एक प्रेम आहे, तळमळ आहे, आणि या सगळ्या चालू असलेल्या घडामोडींचा राग आलेला आहे, त्यांनी परवा ह्या आपल्या अभूतपूर्व मोर्चामध्ये सामील व्हावं ही माझी विनंती. अरे महाराष्ट्राचा मोर्चा हिंदीत कुठं चालला, मराठी माणसाचा मोर्चा आहे. कर्नाटक सीमा विवाद पर अमित शाह ने कल जो अपना बयान जारी किया उसमें उन्होंने कहा कि
नाम लेकर के कि महाविकास अघाड़ी के नेताओं को इस पर शांत रहना चाहिए और इस मुद्दे को और नहीं उकसाना चाहिए। उसके बारे में मैंने शुरू में ही कहा, शिवसेना हो, कांग्रेस हो, राष्ट्रवादी कांग्रेस हो या बाकी सीपीआई, सीपीएम, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, जो भी अलग अलग पार्टियां हैं, इस सबका यही कहना है। हम क्या दूसरा कुछ सोचते नहीं है। महाराष्ट्र एक रहना चाहिए और निपाणी, बेळगाव, कारवार, ये सब वहाँ के विलेजेस ये अपने महाराष्ट्र में आने चाहिए। ट्विटर हैक हुआ ऐसा कहना था उनका। अरे ट्विटर हैक हुआ, ऐसा कभी चलता है क्या? चीफ मिनिस्टर का ट्विटर हैक होता है और 20 दिन के बाद उनको पता चलता है। जब हैक हुआ तब क्यों नहीं कंप्लेंट की? किसने रोका था? ये गलत है। खाली अभी उनकी तरफ से जो भी महाराष्ट्र के बारे में उन्होंने बात की वो बहुत गलत है। उससे महाराष्ट्र के लोग नाराज हुए। उन्होंने दिल की माफ़ी मांगनी चाहिए महाराष्ट्र के लोगों की। हमारे गाड़ियाँ वहाँ जाती है, उसको तोड़फोड़ हो जाता है, उसके ऊपर कुछ ना कुछ मारपीट हो जाती है। ऐसा कैसे चलेगा? ऐसा हम बिल्कुल चलने नहीं देंगे। बुक पर जिस तरीके से अरे सब परमिशन मिलेगी, फिक्र मत करो। राज्य सरकार बुक के मुद्दे पर कहती है कि हमको पता नहीं था कि वो नक्सलियों को बढ़ावा देने वाली किताब को हम पढ़े क्या आपने? किसी ने पढ़ा है बुक? राज्य पहले पढ़ो तो सही क्या है, मैंने भी नहीं पढ़ा है, तो पहले पढ़िए तो सही। वो अनुवाद है ना। उद्धव जी, कल एक विशेष बात देखने मिली कि डीसीएम और सीएम साहब और केंद्रीय मंत्री अमित शाह की मुलाकात थी, महज 15 मिनट में खत्म हो गई और जो भी 15 मिनट? 15 मिनट में खत्म हो गई। बाप रे, इतना समय? 15 मिनट? महाराष्ट्र और कर्नाटक का जो सीमावाद है वो 15 मिनट, इतना समय दिया माननीय गृह मंत्री जी ने। लेकिन 15 मिनट के बाद हुआ क्या? 15 मिनट में किया क्या उन्होंने? ट्विटर हैक हो गया ऐसा बताया। चलो ओके, थँक्यू व्हेरी मच। हां, कशाला येणार का? मोर्चाला सगळ्यांनी सहभागी व्हा। महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या नियोजनाच्या विषयाला घेऊन त्यातली रणनीती ठरवण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीच्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक जी आहे ती विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी देवगिरी या बंगल्यावरती पार पडलेली आहे। आणि आता आपण मुख्यमंत्री देखील बोलतायत, बघूयात ते काय बोलतात। चालतं, ओके सर, तुम्ही वर देऊ। हां, अरे फ्रेम मिळत नाही। कोस्टल रोडच्या मुद्द्याला घेऊन आत्ताच वर्षा बंगल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडलेली आहे। आणि आता बैठकीनंतर आपण बघतोय त्यांच्याबरोबर महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल देखील दिसत आहेत। भूमिका मांडा मग सर बोलू का? त्यांना बोलू द्या। आज गेले 6-7 वर्ष वरळी कोळीवाड्यातील मच्छीमार संस्था, त्यांचे अध्यक्ष नितेश पाटील, रॉयल कोळी आणि आम्ही 9 पाटील इस्टेट कमिटीचे सदस्य मुख्यतः आंदोलन उभं केलं या वरळी कोळीवाड्यातल्या मच्छीमारांनी। आणि ते पोचवण्याचं काम शिंदे साहेबांपर्यंत श्वेता वाघ म्हणून आमच्या ज्या आर्किटेक्ट आहेत त्यांनी केलं। आज आम्हाला निरोप कळाल्यावर आज आम्ही यांचे आभार मानायला आलो। तसेच आमचे काही प्रश्न होते कोळीवाड्यातले प्रश्न आज आम्ही त्यांच्याकडे उपस्थित केले। सीएम साहेबांनी आज 6 वर्षाच्या प्रश्नावरती तोडगा काढून जो आमचा 2 पिलरमधला स्पॅन होता, जो 60 मीटर, आम्ही त्याच्यावर आमचे जे कोळी मच्छीमार बांधव आणि जे मत्स्य व्यवसाय करतात, जे आमचे नितेश पाटील असतील, देशमुख असतील, रितेश कोळी असेल, आमचे रॉयल कोळी, हे जे काही लोक होती त्यांनी पणास धरून ठेवलेले आंदोलन करत होते। आम्ही गावठाण समितीमार्फत एक निवेदन दिलेलं सीएम साहेबांना 7 तारखेच्या मीटिंगमध्ये, 7 ऑक्टोबरच्या मीटिंगमध्ये आम्हाला सीएम साहेबांनी कमिटमेंट दिली की कुठल्याही मच्छीमार किंवा कुठल्याही भूमिपुत्राला
आम्ही वेगळं टाकणार नाही आणि त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि त्यांनी ते आश्वासन आज पूर्ण केलं, त्यांचे आभार मानण्यासाठी. तसंच सीमांकनाचा प्रश्न, ज्या काही होणाऱ्या DCR पॉलिसीचा प्रश्न, त्याच्यावर देखील कमिटी त्यांनी अपॉइंट केली आणि त्याच्यासाठी आज आम्ही आलो. आमचे प्रश्न देखील उपस्थित केले. आज काही त्याच्याबरोबर पावसकर साहेब होते, राहुल शेवाळे साहेब होते, त्यांनी देखील या प्रश्नासाठी किरण पावसकरांनी सतत मीटिंग घेऊन त्यांच्याबरोबर मागणी केली. आज आम्हाला CM साहेबांनी त्याच्यावरती एक तोडगा दिला आणि पुढे आम्ही त्यांना एक निवेदन देतो की आमचे कोळी मच्छीमार, आमच्या कोळी संस्था, गावामधील असलेल्या 3 मच्छीमार संस्था, त्यांच्यातर्फे आम्ही आमंत्रण देतो की त्यांनी DCM साहेबांनी आणि CM साहेबांनी आमच्या कोळीवाड्यात यावं. आम्ही त्यांचे आभार मानू ज्या दिलेल्या धोरणाबद्दल आणि जी धोरणं राबवली, नुसती राबवली नाहीत की त्यांनी आश्वासनं देऊन ती पूर्ण केली, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभार मानतो. आणि त्यांच्या पुढे आम्ही नतमस्तक होऊन सांगतो की आमच्या कोळीवाड्याकडे दुर्लक्ष करू नका. कुठल्याही CRZ किंवा कुठलेही SRA किंवा असे कुठल्याही CRZ मध्ये येणारे काही प्रकल्प असतील त्याच्यामुळे भूमिपुत्रांना त्रास होईल असं काही करू नका, अशा पॉलिसी आणू नका. म्हणून आम्ही त्यांचे धन्यवाद मानायला तिथे आलो आहोत. सर, अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता, सरकार येत होती, पण आता एक मोठा दिलासा तुम्ही कोळी बांधवांचा जो भूमिपुत्र आहे मुंबईचा, इतका वेळ उशीर का लागत होता? इतका उशीर का लागत होता निर्णय घ्यायला? अरे आम्ही घेतला निर्णय ना, उशीर आम्ही नाही केला, आम्ही निर्णय घेतला तातडीने युद्ध पातळीवर. कारण या कोस्टल हायवेमध्ये, कोस्टल रोडमधलं जे काही याचा जो फ्लायओव्हरचा स्पॅन होता, जो ब्रिजचा पिलरमधला, तर त्यामधून बोटी व्यवस्थितपणे पास झाल्या पाहिजे, गेल्या पाहिजे, आल्या पाहिजे, यासाठी कोळी बांधवांची आणि कोळीवाड्यातल्या सर्वांची एक मागणी होती की 60 मीटरचा जो स्पॅन आहे तो 120 मीटर करावा. परंतु डिझाईन झालं होतं, सगळं झालं होतं, त्याचं काम सुरू झालं होतं. मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर कामाचा टप्पा आपला 70% पूर्ण झाला काम. आणि अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? परंतु शेवटी हे सरकार जे आहे हे भूमिपुत्रांचं, मूळ मुंबईकर कोळी बांधव आहेत, भगिनी आहेत, शेवटी हे आपलं वैभव आहे आणि त्यांना कुठेही त्रास होऊ नये, किंबहुना त्यांच्यावर कुठेही अन्याय होऊ नये, अन्याय झाल्याची भावना होऊ नये, निर्माण होऊ नये, यासाठी शेवटी आमचे सरकार आहे, सकारात्मक निर्णय घेणारं सरकार आहे. आतापर्यंत जे आम्ही निर्णय घेतले सर्व समाज हिताचे, नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळे हा निर्णय देखील लोकांच्या हिताचा झाला पाहिजे अशी भूमिका आम्ही घेतली. मी आणि उपमुख्यमंत्री आणि आमच्या सर्व लोकांनी भूमिका ही घेतली की ज्या ठिकाणी आपण प्रकल्प राबवतोय, आमच्या बाळासाहेबांची देखील हीच भूमिका होती, विकास करत असताना त्या विकासामध्ये जे लोक येत आहेत, राहत आहेत, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, त्यांच्या कन्सेंटने, त्यांच्या संमतीने या ठिकाणी प्रकल्प पुढे गेला पाहिजे अशी भूमिका सरकारने घेतली आणि त्याप्रमाणे एक कमिटी गठीत केली. कमिटीने आणि त्याच्यावर अभ्यास केला. त्याच्यामध्ये कोळीवाड्यातली लोक होते, तज्ज्ञ लोकही होते, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंबहुना या सगळ्या आपल्या संस्था आहेत, त्या संस्थेतले काही लोक होते. आणि मी सुरुवातीलाच आपले आयुक्त चहल यांना सांगितलं याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढायचा आहे. याच्यामध्ये मार्ग, आता नवीन नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, प्रगत तंत्रज्ञान आहे, आपण त्याचा वापर करून ही जी काही भूमिपुत्रांची कोळीवाड्यांची मागणी होती ती आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि मी खास करून आपले महापालिकेचे आयुक्त चहल यांचं अभिनंदन करेन की त्यांनी युद्ध पातळीवर हे सगळं एक्झामिन केलं, सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या पॉसिबिलिटीज त्याच्या तपासल्या आणि यामधून एक सन्माननीय तोडगा या ठिकाणी समोर आला. आणि त्याच्यानंतर देखील त्यांनी माझ्याकडे भूमिका मांडली की आपण आणखी मोठ्या संस्थांकडे जाऊन त्याच्या बाबतीमध्ये काही रिवाईज निर्णय घेऊ शकतो का, याचा आढावा घेऊ शकतो का, कारण याच्यामध्ये 650 कोटी, मला वाटतं 650 कोटी रुपये अधिकचा खर्च आहे आणि अधिकचा खर्च आहे, त्यामुळे आपण किंबहुना हा थोडासा प्रकल्प मागे पुढे होऊ शकतो. परंतु त्यांना सांगितलं आता बिलकुल काही आपल्याला त्याच्या बाबतीत विचार करायचा नाही. 650 कोटी रुपये जादा लागले तरीसुद्धा हे शेवटी आपल्या नागरिकांना
कुठंही आपल्याला अन्यायाची भावना होऊ नये म्हणून या आपल्याला वाढीव खर्च करावा लागला तरी आपण करूया. आणि जे काही प्रगत तंत्रज्ञान आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर अधिकची मशिनरी, अधिकची मॅनपॉवर लावून हा जो काही कालावधी आहे तो देखील आपल्याला कव्हर करायचा आहे. वेळेमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याची आवश्यकता आहे, कारण लाखो लोकांना याचा बेनिफिट होणार आहे. आणि म्हणून आम्ही निर्णय आज घेतलेला आहे की 120 मीटरचा स्पॅन करण्याचा निर्णय आज आम्ही या ठिकाणी घेतला आहे. आणि ती जे काही मागणी आहे या कोळीवाड्यातल्या भूमिपुत्रांची आहे, त्यांची जी काही मच्छीमारीची रोजीरोटी आहे, त्यांच्या बोटी आहेत, त्यांना कुठेही अडचण गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने तातडीने हा निर्णय घेतलेला आहे. आणि आता याच्याप्रमाणे पुढचं काम होईल आणि युद्ध पातळीवर काम करावं अशा प्रकारच्या देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत. तुम्ही आता जी मॅनपॉवर अधिकची लावायची आहे, मशिनरी अधिकची लावायची आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अधिक आपल्याला वापरायची आहे, या सगळ्याचा वापर करून हा प्रकल्प वेळेमध्ये आपण पूर्ण करावा आणि लाखो लोकांना बेनिफिट देणारा आणि लोकांची जी काही वाहतूक कोंडी आहे ही दूर करणारा हा प्रकल्प कोस्टल हायवेचा आहे. आणि हे करत असताना जे भूमिपुत्र आहेत त्यांना देखील न्याय दिल्यासारखं होईल आणि म्हणून आजचा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. सर, एकीकडे तुम्ही महत्त्वाचा निर्णय मुंबईकरांसाठी घेत असताना दुसरीकडे मुंबईमध्येच एक मोठ्या मोर्चाची आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट, त्यांचा जो कोळीवाड्याचा सीमांकनचा विषय होता, मगाशी बैठकीमध्ये DCM साहेब, मी आणि आमचे अधिकारी होते, ती कमिटी आहे, त्या तातडीने ती अपॉइंट करण्याच्या देखील सूचना गगराणी साहेबांना मी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर महसूलचे करीर आहेत, त्यांच्याकडे जे काही आणखी विषय जे आहेत, कारण शेवटी आपण एक टप्पा पुढे गेलो, सीमांकन झालं की यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल, त्यांचा हक्क त्यांना मिळेल. या सगळा शेवटी सरकार हे कोणासाठी आहे? या मुंबईतल्या भूमिपुत्रांसाठी आहे. मराठी माणसं असतील, इतरही जे काही लोक राहत आहेत, कोळीवाड्या आहेत, या कोळीवाड्यांचा विकास देखील झाला पाहिजे. त्यासाठी देखील आम्ही योजना राबवतोय. या मुंबईच्या सुशोभीकरणामध्ये कोळीवाड्याचं देखील सुशोभीकरण अंतर्भूत आहे. त्यामुळे हे आम्ही लोकांचं काम करतोय, लोकांच्या हिताचं काम करतोय. त्यामुळे सरकार लोकांच्या हिताला प्राधान्य देणार आहे. यामध्ये म्हणून मी आयुक्तांना सांगितलं मगाशी बैठकीमध्ये देखील, अधिकची मॅनपॉवर, अधिकचं जे काही मशिनरी आहे, प्रगत तंत्रज्ञान आहे, या सगळ्याचा वापर करूया. कारण शेवटी एखादा प्रकल्प आपण ठरवला की आपण वेळेमध्ये पूर्ण करायचा, तर मला वाटतं चहल आमचे आहेत ते फार, जसं सरकारचं काम वेगवान आहे समृद्धी हायवे सारखं, समृद्धी हायवे बघितला ना तुम्ही, तर तसंच हे सरकारचं काम आहे आणि चहल पण त्याच्यामध्ये कुठे कमी पडणार नाहीत अशा प्रकारचं खात्री आम्हाला आहे. त्यामुळे वेळेत पूर्ण होईल. PC काय बोलले का? महाविकास आघाडीची वेगवान प्रसिद्धी आली आहे. कर्नाटक प्रशासनासंदर्भात मुख्यमंत्री महाराष्ट्राची ठाम भूमिका मांडत नाही, फक्त मुख्यमंत्री दिल्लीचे दौरे करत असतात. उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर टीका केली. आता काल खरं म्हणजे मी कालच्या देखील आपल्या पत्रकार बांधवांना सांगितलेलं आहे की पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्र्यांनी या कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या वादामध्ये हस्तक्षेप केलेला आहे. एवढे वर्ष कोणाकोणाचं सरकार होतं, केंद्रातही होतं, राज्यातही होतं, कर्नाटकमध्ये होतं, पण तो निर्णय त्यांना घेता आला नाही. कधी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा, न्यायाची बाजू मांडावी असं कधी वाटलं नाही. परंतु मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना मी धन्यवाद देखील काल दिलेले आहेत, कारण एक मोठा निर्णय त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरण असलं तरी सुद्धा दोन्ही राज्यामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातल्या एकाही नागरिकाला याचा त्रास होता कामा नये अशा प्रकारची ठाम भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसावर तिकडे अन्याय होऊ नये ही भूमिका आमची ठामपणे मांडली आणि केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी तशा प्रकारच्या सूचना कर्नाटक सरकारला, त्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही सरकारांना दिल्या की दोन्हीकडे कुठल्या, आणि विरोधी पक्षांना देखील आवाहन केलेलं आहे, हा जो प्रश्न आहे हा एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, न की राजकीय मुद्दा कोणी बनवता कामा नये. सुप्रीम कोर्टात तर आहे प्रलंबित, परंतु तोपर्यंत कुठल्याही नागरिकाला त्रास होणार नाही, त्यांना सोयीसुविधांपासून वंचित राहावं लागणार नाही अशा प्रकारची भूमिका
आपण मांडलेली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षांना काय बोलायचं ते बोलू द्या. बिलकुल, यामध्ये 3 मंत्री महाराष्ट्राचे, 3 मंत्री कर्नाटकचे, त्याचबरोबर IPS ऑफिसर यांची एक समिती गठीत होईल. कुठलेही छोटे मोठे वाद असतील तर त्या पातळीवर ते सोडवले जातील. मोठा एखादा वाद असेल तर त्याच्यामध्ये दोन्ही मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री पूर्णपणे त्याच्यात लक्ष ठेवतील. त्यामुळे भविष्यामध्ये कुठलाही वादाचा विषय, वादाचं प्रकरण किंबहुना कुठली अशी अप्रिय घटना घडणार नाही, अशा प्रकारच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. तर एक महत्त्वाचा विषय त्यामध्ये समोर आला की जे फेक ट्विटरवरून जे काही करण्यात आलं, आता उद्धव ठाकरे म्हणतायत की बोम्मई यांचं ट्विटर हँडल जे ते तसंच आहे, त्यांनीच काही ट्विट केलं होतं, तर फेक कसं म्हणता येणार? यामध्ये स्वतः बोम्मईंना आम्ही बोललो की तुम्ही जे काही तुमचं भाष्य, तुमचं स्टेटमेंट किंवा तुमचं ट्विट येतं आहे, यामुळे या गैरसमज जे होत आहेत किंबहुना राज्यातल्या जनतेच्या भावना दुखवल्या जातात, तर त्यांनी साफपणे स्पष्टपणे नकार दिला की मी कुठलंही असं ट्विट कोणाच्या भावना दुखावतील असं केलेलं नाही. आणि ते गृहमंत्री महोदयांनी देखील त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं फेक ट्विटर हँडल जे आहे त्याच्यावर आणि जे कोणी करतो आहे हे 2 राज्यामध्ये वाद निर्माण करणं, त्याच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मोर्चाला परवानगी मिळत नाहीये, महाविकास आघाडीचं म्हणणं आहे की भाषणाला देखील परवानगी दिली जात नाही. बघा, लोकशाहीमध्ये मोर्चा काढणं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. सरकार लोकशाहीच्या नियमाप्रमाणे लोकशाहीमध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला ज्या काही करता येतात त्याच्यामध्ये कुठलंही अडकाठी सरकार आणणार नाही. पण सर, दुसरा मुद्दा असा की ट्विटरवरून आता उद्धव ठाकरे म्हणतात त्यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे, त्यावेळेस जे बोम्मईने ट्विट केलं होतं की फेक कसं काय असू शकते, आणि त्यावेळेस मुद्दा फेक ट्विटरचा आला. आता केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील स्वतः सांगितलंय, बोम्मई यांनी स्वतः सांगितलं. त्यामुळे आता मला त्याच्यामध्ये त्या वादात जायचं नाही. आम्हाला याच्यामधून समंजसपणाने तोडगा काढायचा आहे, राजकारण बिलकुल करायचं नाही. तर एक शेवटचा मुद्दा, अजितदादा म्हणतात की ज्या पुस्तकाचा वाद थोबाड क्रांतीच्या समोर आला, प्रश्न होता तर बैठकीच्या आधी कुठलं? अरे जाऊ द्या, झाला आता तो कालचा. आज का जो वर्ली कोलीवाड़ा, ये बहुत ही महत्वपूर्ण जो इशू था. ये कोस्टल हाईवे में जो स्पैन, नेविगेशन स्पैन जो है 60 मीटर की जगह पे 120 मीटर चाहिए, ऐसी मांग हमारे भूमिपुत्र कोली बांधव जो है उनकी थी. पिछले 6-7 सालों से उनकी ये मांग थी, लेकिन हमारी सरकार जो है लोगों को न्याय देने वाली सरकार है. हम विकास करते हैं तो लोगों को साथ में लेकर विकास करेंगे, लोगों के सम्मति से विकास करेंगे. जैसे समृद्धि हाईवे, बाला साहेब ठाकरे समृद्धि हाईवे हमने किया है, दुनिया का सबसे बड़ा और गेम चेंजर प्रकल्प हुआ है. ऐसे ही ये जो कोस्टल हाईवे है ये किसी के ऊपर अन्याय नहीं करेंगे, और इसलिए 650 करोड़ रुपया इसको जो कॉस्ट है वो बढ़ेगी. मैंने और DCM साहब ने खुद हमारे महापालिका कमिश्नर चहल जी को कहा है कि इसमें पॉजिटिव हमें डिसीजन लेना है. लोगों कोली जो बांधव हमारे हैं, कोलीवाड़ा के जो भूमिपुत्र है, उनको न्याय देना है. और मुझे इस बात की खुशी है कि उनकी मांग जो थी 120 मीटर की, वो हम लोग पूरी कर रहे हैं. और मैं चहल कमिश्नर का अभिनंदन करता हूँ. उन्होंने बहुत ही पॉजिटिव अप्रोच रखा है, और मैंने कहा है कि एडवांस टेक्नोलॉजी लगाओ, बड़ी मैन पावर लगाओ, मशीनरी बड़े पैमाने पर लगाओ, और ये निर्धारित समय पर ये प्रकल्प पूरा करो, ताकि इससे लाखों लोगों को फायदा होगा. ये बहुत बड़ा निर्णय राज्य सरकार ने लिया है. Back at 6 o'clock. आणि या क्षणाची सर्वात मोठी आपण बातमी जी आहे ती पाहिली, आणि ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी कोळीवाड्यांचा प्रश्न असेल किंवा बोम्मईंसोबत झालेल्या चर्चेसंदर्भातही सविस्तर माहिती दिली. त्यानंतर बोलूयात पुढच्या बातमीकडे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ चुकवल्यानं विरोधकांनी प्रसाद लाड यांच्या विरोधात रान उठवलेलं होतं. पण आता खुद्द संजय राऊत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थळ चुकवलंय. बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झालेला होता, पण संजय राऊतांनी बोलण्याच्या ओघात बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाल्याचं सांगितलंय. सर्व ज्ञानी राऊतांचं अगाध ज्ञान, अशा शब्दात भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राऊतांवर
निशाणा साधलाय. मुद्दाम चाललेला आहे. विरोधी पक्षाचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. लोकशाहीमध्ये असं घडू नये, पण दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये घडत आहे. ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, ज्याने लोकशाही जन्माला घातली, त्या महाराष्ट्रात हे घडते. दुर्दैव आहे महाराष्ट्रात. आता मी त्या बैठकीसाठी चाललोय, मला उशीर झालेला आहे. कोर्टातून निघाला मला उशीर झाला आणि आता मी देवगिरीवरच निघालो आहे. महाजन यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गिरीशजी, संजय राऊतांकडून पुन्हा एकदा एक चुकीची माहिती देण्यात आलेली आहे आणि थेटपणे आता जन्मस्थळ जे आहे बाबासाहेबांचं ते देखील चुकवण्यात आलेलं आहे. यापूर्वी असाच प्रसंग झाला, त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात टीका झाली. आत्ता आपली प्रतिक्रिया काय आहे? नाही, मला खरं म्हणजे प्रतिक्रिया काय द्यावी हेच कळत नाही संजय राऊतांबद्दल. कारण आता प्रत्येक सकाळी दुपारी संध्याकाळी कोणी काही बोललं की त्यावर टीका टिप्पणी करायची. स्वतःला सर्व ज्ञान आहे जगातलं, मला सगळं मलाच कळतं असं समजून प्रत्येक विषयावर टीका टिप्पणी करायची. आणि स्वतः आपण माननीय बाळासाहेबांचा जन्म हा महाराष्ट्रात झाला म्हणजे मला कळत नाही की ज्ञान म्हणजे दुसरी तिसरीच्या मुलाला जरी आपण विचारलं तरी पण त्याचं उत्तर देईल. म्हणजे यांचं ज्ञान किती सामान्य आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून फक्त आपण दररोज नुसतं लोकांवर टीका टिप्पण्या करायच्या, वाटेल तसं बेशूट बोलायचं, याकडे टाळलं पाहिजे. तर बाबासाहेबांचा जन्म मऊला झाला तर मऊ आहे काय महाराष्ट्रामध्ये आहे का? पण साधी तेवढी सुद्धा माहिती संजय राऊत साहेबांना नाहीये. म्हणून मला वाटतं की आपण दुसऱ्यांवर ज्यावेळेला रोज सकाळी उठून टीका टिप्पणी करतो, कोणी काय बोललं की त्याच्यावर वाटेल तसं तोंडसूक देतो. त्यामुळे आपणही काय बोलतो त्याचा आपण अभ्यास करा आणि मग व्यवस्थित बोलावं. कारण बाबासाहेबांच्या बाबतीत दुसरं कोणी बोललं असतं तर आतापर्यंत संजय राऊत साहेबांनी तर आकारतांडव केलं असतं, जसं दररोज करतायत तसं. म्हणून मला असं वाटतं की त्याचं ज्ञान किती आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. बरोबर आहे. पण गिरीशजी, रोज होतं काय की एका बाजूला अवमानकारक वक्तव्य काय किंवा चुकीची माहिती देणं काय, त्यामुळे आता राजकारण्यांनी देखील कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देताना साळसूतपणे नीट अभ्यास करून देणं किती आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं? गिरीशजी. नाही, खरं टाळी एका हाताने वाजत नाही. एखाद्या वेळेला तोंडातून निघून जातं किंवा जाणतेपणे होतं, पण त्याचा आजकाल इतका भाव केला जातो. आणि विशेष करून राऊत साहेब आहे त्यांच्याकडून तर प्रत्येक विषयावर म्हणजे खरं सांगतो मी, म्हणजे त्यांचं इतकं ज्ञान माझं इतकं ज्ञान कुणालाच नाही जगामध्ये. असं ते भासवतात, असं ते बोलतात. मला वाटतं काही विषय काही काही असे असतात की ते खरं निग्लेक्ट करू आपण शकतो, परंतु अगदी मायनर चुका काढायच्या आणि सकाळपासून त्याच्यावर काहीतरी बोलायचं, वाटेल तसं बोलायचं, तोंडसूक घ्यायचं, मला वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ठीक आहे, गंभीर विषय असेल ते फार गंभीर कोणी बोलायचं ठीक आहे, पण तो आजकाल जे चाललेलं आहे ना, मला असं वाटतं की ते फारच आता आकलना पलीकडे चाललेलं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण दुसऱ्यावर टीका करतो त्यावेळेला आपणही कधीतरी शिकार होतो त्याचे. आणि म्हणून आज त्याच पद्धतीने दोन रिपीट करून सांगितलं की बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला. तर म्हणजे मला मी ऐकून तो खरं धक्काच बसला. आता हे ज्ञान खरं ते लहान मुलांना सुद्धा असेल, दुसरी चौथी शिकलेल्या, पण ते संजय राऊत साहेबांना नाही का? मग आता आम्हाला त्याला विचारावंच लागेल. कारण दररोज ते आम्हाला काही ना काही एखादा दुसरा शब्द इकडे तिकडे झाला की सकाळपासून आपली तोप टाकतात. त्यामुळे एवढ्या मोठ्या विषयावर बाबासाहेबांच्या जन्मावर तुम्ही त्या ठिकाणी बोलतात. परवा लाड बोललेत की शिवाजी महाराजांचा जन्म कुठे कोकणामध्ये रायगडमध्ये झाला. आणि चुकीचं असेल आहे, कसं नाहीये, हे खरं आहे. परंतु मग त्याच्यावर किती त्याच्या आकड्याचे तारे, त्याच्यावर वाटेल तसं बेछूट बोलणं, वाटेल तसं अगदी लेवल सोडून त्याच्यावर टीका टिप्पणी करणं हे यांनीच केलं. मग आता तुम्ही जेव्हा बोलतात तेव्हा म्हणून मला वाटतं टीका तर त्याच्यावर होईलच. कारण आपण एक बोट दुसरीकडे दाखवतो तेव्हा चार बोट आपल्याकडे स्वतःकडे असतात, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर आहे. नक्कीच धन्यवाद. आपली देखील तोफ धडाडलेली आणि थेटपणे संजय राऊतांना आपण काही प्रश्न उपस्थित केलेले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यावेळेला आपल्याशी बोलत होत्या आणि त्यांनी प्रतिक्रिया देत असताना अशा प्रकारे संजय राऊत यांचं ज्ञान आणि त्याविषयी देखील अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आणि या संदर्भामध्ये संजय राऊत नेमकं अगदी काही क्षणांपूर्वी काय म्हटलेले होते पाहूया. मुद्दाम चाललेला आहे. विरोधी पक्षाचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. लोकशाहीमध्ये असं घडू नये, पण दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये घडत आहे.
ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, ज्याने लोकशाही जन्माला घातली, त्या महाराष्ट्रात एक घडते दुर्दैव आहे महाराष्ट्रात. आता मी त्या बैठकीसाठी चाललोय, मला उशीर झालेला आहे, कोर्टातून निघाला मला उशीर झाला आणि आता मी देवगिरीवरच निघालो आहे. तर संजय राऊत नेमकं काय म्हणाले ते आपण यावेळेला पाहतोय. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म हा महाराष्ट्रामध्ये झाल्याचा दावा त्यांनी केलेला होता. तर दुसरीकडे मात्र त्यांनी केलेल्याच या वक्तव्याचा चांगलाच तिखट समाचार हा आता भाजपकडून घेतला जाऊ लागलेला आहे. तर या बातमीपत्रामध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.